मणिपूर तिकडे पेट नाही, मणिपूरमध्ये जात नाहीये. लेह लडाखमध्ये लाखो लोक रस्त्यावरती उतरली होती. लेह लडाखमध्ये जायची यांची हिंमत नाहीये. आणि मोदी गॅरंटी जे म्हणतायत, मी काल परवाच्या सभेत सुद्धा बोललो. दार्जिलिंग मधल्या एका भाजपच्या आमदाराने मोदीजींनी त्यांना जी काही गुरख्यांसाठी म्हणून विशेष काही काम करणार होते म्हणून जी गॅरंटी दिली होती ती 5-10 वर्ष होत आली, अजूनही कशाचा त्याच्याला पत्ता नाही. म्हणून तिथल्या आमदारांनी काय, मला वाटतं झिंबाचा काहीतरी नाव आहे, नीरज झिंबाचा असं काहीतरी नाव आहे त्यांचं, त्या आमदाराचं, त्याने मोदीजींना रक्ताने पत्र दिलेले, रक्ताने, भाजपच्या आमदारांनी. मग तुम्ही तुमच्या दिलेल्या आमदाराला वचन पूर्ण नाही करू शकत तर साध्या शेतकऱ्याची काय कथा आहे? आणि हा शेतकरी रस्त्यावरती उतरला, जसं उत्तरेमध्ये उतरलेला आहे, जसं उत्तरेचा शेतकरी उतरलेला आहे, त्या शेतकऱ्यावरती तुम्ही बंदूक नसता, त्या शेतकऱ्यावरती तुम्ही आत्महत्यावरती गोळे करता. आणि ही शेतकऱ्याची मुलं आहेत, पोलिसांची विरुद्ध बसले, पोलीस कोणाची मुलं आहेत, सैनिक कोणाची मुलं आहेत, शेतकऱ्याचीच मुलं आहेत. स्वतःच्या वडिलांविरुद्ध स्वतःच्या पोराला उभं करताय बंदूक घेऊन, त्यांच्यावरती जणू ते शेतकरी आनंदात आहे, त्याच्या वेळेत अधिक असू आहे तरी सुद्धा तुम्ही आशीर्वाद पडताय. असं सरकार तुम्हाला परत पाहिजे? हे बंदुका रोखणारं सरकार तुम्हाला हमीभाव देईल असं वाटतंय? 10 वर्ष आपल्या देशाची वाया गेली, 10 वर्ष आमची सुद्धा वाया गेली, आम्ही सुद्धा फसलो. तर आम्हाला असं वाटलं होतं की एक चांगलं सरकार येईल, मजबूत सरकार येईल, हिंदुत्ववादी सरकार येईल. दिला आम्ही निवडून. 19 साली सुद्धा आम्ही मतदान केलं, 14 साली सुद्धा केलं. आणि ओमराजे तुम्ही बोलत ते बरोबर आहे, मोदीजींचं नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हापासून इकडे खासदाराची शिवसेनेचं होतं, तेव्हापासून होतं. त्याच्यामुळे असं कोणी समजू नये की त्यांचे फोटो लावून आम्ही निवडून आलो नाही, त्यांचं कोणाला नाव सुद्धा माहिती नव्हतं. उलट ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तुम्हाला माहिती आहे ना, आठवत आहे, तेव्हा ते मोदींना केल्याचं टोपलीत टाकायला निघालं होतं. कोणी वाचलं होतं मोदींना? हिंदू संघटनेने वाचलं होतं ना. हे उत्तर विसरणाऱ्या माणसाला पुन्हा आम्ही खांद्यावर बसून नाचत जायचो. आम्ही पालखी वाहू होते, हिंदुत्वाची वाहू, आम्ही पालखी वाहू होती, तुळजा भवानीची वाहू, पण मोदींची आणि भाजपची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेचा जन्म नाही झालेला. आणि त्यांचं हिंदुत्व पूर्णपणे वेगळं, त्यांचं हिंदुत्व एकतर्फे नाचतं आणि डुप्लिकेट आहे. त्यांचं हिंदुत्व म्हणून गोपत्रधारी हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व शेंडीच्या अंगाचं हिंदुत्व नाही. त्याही वेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं की मला, म्हणजे त्यांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, अतिरेकांना बडवणारा हिंदू पाहिजे. हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. मगाशी ओमराजे तुम्ही चांगलं सांगितलं होतं, याही सगळं सांगायला पाहिजे होतं. आज संपूर्णपणे महाराष्ट्राला ओरबाडून घेतलं जातं. महाराष्ट्रात होते ते आहेत ते आणि येऊ शकणारे उद्योग कुठे जात आहेत? चालते तुम्हाला ना? आता गेल्या आठवड्याची बातमी आहे, 3 सेमीकंडक्टरचे जे उद्योग देशात येत आहेत त्यातले 2 मोदीजींनी नेले गुजरातला. महाराष्ट्र काय प्रत्येक